पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये कॉलेजला गेलेली ती तरुणी अचानक बेपत्ता झाली। सर्वत्र तिचा शोध सुरू होता, मात्र ती कुठंच सापडत नव्हती। तपास सुरू असतानाच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला, ज्यामध्ये ही तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून जाताना दिसली। आणि त्या दृष्टीने तपास सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली। या तरुणीचा भीमा नदी पात्रात मृतदेह सापडला आणि त्यानंतर तपासाची दिशाच बदलली। दुचाकीवरील त्या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला आणि समोर आलं धक्कादायक सत्य। कोण होता तो तरुण आणि या कॉलेज तरुणी सोबत नेमकं काय घडलं, पाहूयात या व्हिडिओ मधून। खेड तालुक्यातील रहिवासी असलेली ही मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती। 11 एप्रिलला नेहमीप्रमाणे कॉलेज संपल्यानंतर ती घरी जाण्यासाठी पाबळ रोडवर थांबली होती। त्याच वेळी त्या ठिकाणी आरोपी नवनाथ मांजरे आला। नवनाथ मांजरे हा या तरुणीच्या गावचाच रहिवासी, घराजवळच राहणारा। चल तुला घरी सोडतो असं म्हणून त्यानं या तरुणीला दुचाकीवर बसवलं। घराजवळ राहणारा असल्यानं या तरुणीनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत गेली आणि इथंच घात झाला। हा प्रवास सुरू असतानाच मध्ये आरोपीचं शेत लागलं। त्यानं मला ऊसाच्या शेताला पाण्याची बारी द्यायची असं सांगून या तरुणीला नदीकाठी असलेल्या ऊसाच्या शेतात नेलं। ऊसात नेल्यानंतर त्यानं या अल्पवयीन तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला। तरुणीनं विरोध केला असता शेतातील दगड उचलून त्यानं तिच्या डोक्यात टाकला आणि तरुणी जागीच गतप्राण झाली। त्यानंतर आरोपीनं तिचा मृतदेह ओढत नेत जवळच असणाऱ्या भीमा नदी पात्रात टाकून दिला आणि त्यानंतर काही घडलंच नाही अशा आविर्भावात तो गावात वावरत राहिला। इकडे ही तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिचा सर्वत्र शोध सुरू होता। त्यानंतर ती एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी नवनाथ मांजरेच्या दुचाकीवर बसल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर लगेचच तिचा मृतदेह सापडला। पोलिसांनी नवनाथ मांजरेला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवतात त्याने आपला गुन्हा कबूल केला। अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला की नाही हे पोस्टमार्टम रिपोर्ट मधून समोर येईल। पोलीस आरोपीकडे चौकशी करतायत, मात्र तो उलटसुलट उत्तर देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय। सध्या तो पोलीस कोठडीतच आहे। दरम्यान 11 एप्रिलला ही मुलगी बेपत्ता झाली, तर 13 एप्रिलला तिच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा होता। त्यामुळं सर्व कुटुंब आनंदात होतं, मात्र आदल्या दिवशीच लहान्या बहिणीचा खून झाल्यामुळं कुटुंबासह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला। आरोपी गावातलाच असल्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं। गाव ते स्मशानभूमीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला। आरोपी घटना घडल्यानंतर बिनदिक्कतपणे गावात हिंडत होता, जसं काही घडलंच नाही। खून केल्यानंतर तो जवळच्याच गावात असणाऱ्या यात्रेलाही जाऊन आला। दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंती असल्यानं तो स्वतःच्या दुकानात नारळ विकत होता। गावातील तरुणी बेपत्ता असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यानंच माझ्या शेतात नदीलगत कोणतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला, मी घाबरून तिकडे गेलो नाही असं गावात सांगितलं। मात्र म्हणतात ना, कुठलाही गुन्हा फार काळ लपून राहत नाही, तसंच काहीसं या प्रकरणात झालं। पोलिसांनी आरोपी नवनाथला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।